S9 टीव्ही न्यूज विशेष बातमी। ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर नाशिक प्रशासन सतर्क। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिरासह पर्यटन स्थळे बंद। नाशिक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने व्यापक खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेत। यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज संध्याकाळची नियमित पूजा झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात येणार असून उद्या आणि बुधवारपर्यंत दर्शन उपलब्ध राहणार नाही। तसेच सप्तशृंगी देवी मंदिरातील दर्शनही उद्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे। त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात येणे टाळावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। धबधबे, गड किल्ले, नदीकाठ आणि इतर धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। वन विभागाने ही खबरदारीचा उपाय म्हणून दुगारवाडी धबधबा, हरिहरगड आणि पहिने ही पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने रुग्णवाहिका, JCB, पोकलेन यंत्रणा आणि बचाव पथके सज्ज ठेवली आहेत। इगतपुरी रेल्वे विभागालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आला आहे। पुराचा धोका असलेल्या गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नद्यांमधील अडथळे हटविणे, लहान पुलांची पाहणी, भूस्खलन प्रवण गावांना सतर्कतेच्या सूचना, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविणे आणि आवश्यकतेनुसार नागरिकांच्या स्थलांतराची तयारी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत। समृद्धी महामार्गावरील वाहन चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे। तसेच पुढील 2-3 दिवसात प्रसूती अपेक्षित असलेल्या गर्भवती महिलांनी खबरदारीचा उपाय म्हणून आजच जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहनही प्रशासनाने केले आहे। गरज भासल्यास लष्कराची मदत घेण्याची तयारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आपत्कालीन परिस्थितीत 108 रुग्णवाहिका किंवा 112 आपत्कालीन सेवा या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। S9 टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडेंट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।